जय भीम, जय भारत, जय संविधान। आज आम्ही हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी असतील तसेच सहाय्यक आयुक्त असतील यांची भेट घेतलेली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये जानेवारी 2015 पासून आज तागायत जवळजवळ 22 पेक्षा जास्त खून दलित आदिवासी बौद्धांचे झालेले आहेत। या सर्व खून प्रकरणामध्ये घर, नोकरी, जमीन, पेन्शन देऊन अद्यापर्यंत त्यांचं पुनर्वसन होणं गरजेचं होतं, परंतु अद्यापर्यंत या पीडित कुटुंबाचं पुनर्वसन झालेलं नाही। पीडित कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घेणं, वर्ग 3च्या शासकीय नोकरीमध्ये सामावून घेणं गरजेचं असताना देखील अद्यापर्यंत ती कार्यवाही झालेली नाही। विविध शासन निर्णय आहेत, परिपत्रक आहेत, GR आहेत, कायद्यामध्ये तरतूद आहे, हे सर्व काही असताना देखील अद्यापर्यंत या सर्व शासन निर्णयांना, या कायदेशीर तरतुदींना इथलचे जिल्हाधिकारी असतील, सहाय्यक आयुक्त असतील यांनी केराची टोपली दिलेली आहे। तात्काळ या सर्व कुटुंबांना शासकीय नोकरीत सामावून घेणं गरजेचं आहे। एखाद्या घरातला जर कमावता व्यक्ती त्याचा खून झाला, त्याचा मर्डर झाला तर त्या कुटुंबावरती दुःखाचा डोंगर कोसळतो। घरातला कमावता व्यक्ती गेल्याच्या नंतर त्या कुटुंबाचं काय दुःख असतं, त्यांच्या काय वेदना असतात त्या कुटुंबालाच माहीत असतं। हे प्रशासन या कुटुंबाच्या ह्या वेदना जवळून कधी पाहणार आहे? कायदेशीर तरतूद असताना देखील तुम्ही या कुटुंबांना शासकीय नोकरीमध्ये सामावून घेण्यासाठी टाळाटाळ करता, कर्तव्यात कसूर करता। ही बाब निषेधार्ह आहे, लाजिरवाणी आहे, या पुरोगामी म्हणवणाऱ्या महाराष्ट्राला कलंकित करणारी आहे। म्हणून तात्काळ या सर्व खून झालेल्या 22 पेक्षा जास्त जे मर्डर आमचे दलित आदिवासी बौद्धांचे झालेले आहेत त्या सर्व कुटुंबातील एका सदस्यास शासकीय नोकरीत सामावून घेतलं पाहिजे, त्यांचं पुनर्वसन केलं पाहिजे। यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी आणि सहाय्यक आयुक्त यांना निवेदन दिलेलं आहे। आमच्या निवेदनावरती तात्काळ कार्यवाही नाही झाली तर जिल्हाभर तीव्र स्वरूपाचं आंदोलन छेडल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही। जय भीम, जय भारत, जय संविधान।